नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासमोर घेऊन येतोय, तो म्हणजे आपली प्रत्यक्ष ॲडमिशन प्रक्रिया कधी सुरू होईल। वास्तविक 2021 पासून 21, 22, 23 आणि 24 या चारही वर्षामध्ये वेगवेगळे इन्सिडेंसेस होते। 2020 मध्ये कोविड-19 असल्यामुळे परीक्षा लांबत गेली, त्याच पद्धतीनं 2021 मध्ये सुद्धा एक्झाम लांबत गेली। 2022-23 मध्ये परीक्षेचे शेड्यूल बदलत होतं। प्रत्येक वेळी काही डिसिजन असल्यामुळे ॲडमिशन प्रक्रिया खूप लांबत गेलेली होती। गेल्या वर्षीचा रिझल्ट अगोदर एक महिन्यात अगोदर लागला, परंतु त्याचा जो न्यायालयीन प्रोसेसमध्ये जवळपास 2-3 महिने गेले। त्यामुळं सर्व विद्यार्थी आणि पालकांना महत्त्वाचा टॉपिक 2025 साठी सांगण्यात येत आहे, तो म्हणजे आपल्या सर्वांना आज दरम्यान जे काही डेट आहे ते इथून पुढे 25 तारखेच्या आत तुम्हाला OMR सीट तुमच्या म्हणजे वेबसाईटवरती एक येऊ शकेल, किंबहुना तुमचा जो रजिस्टर्ड मेल ID आहे त्याच्यावरती तुमची OMR सीट तुमच्या विद्यार्थ्यांना मिळू शकणार आहे। त्यानंतर दुसरं जे आहे ते NTA ची एक आन्सर की, जे ओरिजिनल आन्सर की आहे NTA की ज्या पद्धतीने ती तपासणार आहे ती एक येणार आहे। त्याचबरोबर नंतर रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस पण येणार आहे। रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस म्हणजे तुम्ही OMR सीटवरती जे काही बबलिंग केलेलं आहे ते कॉम्प्युटरनं काय रीड केलंय त्याचे रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे। अगदी पारदर्शकता कारभारामध्ये या रिझल्टमध्ये असतो आणि त्यानंतर रिझल्ट डिक्लेअर दरम्यान 5 तारखेच्या दरम्यान होऊ शकेल। आता तिथून पुढे रिझल्ट नंतर ॲडमिशन प्रक्रिया कशा स्वरूपामध्ये होत असते या संदर्भात एक लोकांमध्ये शंकाचं काहूर आहे। पहिल्यांदा ऑल इंडिया काउन्सिलिंग सुरू होते, ती दरम्यान एक 20 ते 30 दिवसामध्ये होते, म्हणजे रिझल्ट नंतर 20 ते 30 दिवसानंतर। टेंटेटिव्ह डेट जी इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये NTA ने जी दिलेली आहे ती डेट जी आहे आपली ती 14 जून 2025 ला नीटचा रिझल्ट लागेल असं आहे। परंतु एवढा उशीर लागणार नाही, दरम्यान 5 ते 6 तारखेच्या 4, 5, 6, 7 तारखेच्या आसपास आपला रिझल्ट लागेल। तिथून पुढे काउन्सिलिंग प्रोसेससाठी MCC म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी ऑल इंडिया कोट्यामध्ये MBBS आणि BDS ची प्रोसेस करत असते। पहिल्यांदा ती प्रोसेस सुरू होणार आहे, त्याला आपण ऑल इंडिया काउन्सिलिंग असं म्हणतो किंवा MCC काउन्सिलिंग असं सुद्धा म्हणतो, सेंट्रल काउन्सिलिंग असं सुद्धा म्हणतो। म्हणजे केंद्रीय पातळीवरती संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या गव्हर्नमेंट MBBS आणि BDSच्या 15% सीट्स या माध्यमातून भरल्या जात असतात। त्याचबरोबर काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत, त्याला आपण अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी म्हणतो, त्याचबरोबर बनारस हिंदू युनिव्हर्सिटी असं म्हणतो। हे 2 कॉलेजेस आहेत की जे सेंट्रल युनिव्हर्सिटी म्हणून संबोधले जातात। त्याचबरोबर AFMC म्हणजे त्याला आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे, हे सुद्धा सेंट्रल युनिव्हर्सिटी सेंट्रल काउन्सिलिंग मधूनच आपल्याला फॉर्म भरावा लागत असतो। त्याचबरोबर एम्सचे एकूण 20 कॉलेजेस आहेत। एम्समध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अशा प्रकारचे दिल्लीपासून ते मदुराईपर्यंत सर्व प्रकारचे 20 वेगवेगळे कॉलेजेस आहेत। त्या 20 कॉलेजेसची 100% सीट्स मात्र या ऑल इंडिया कोट्यामधून भरले जात असतात। AFMCचे 100% सीट्स भरले जात असतात आणि ऑल इंडिया कोट्याच्या AMU आणि BHU म्हणजे हिंदू युनिव्हर्सिटी आणि बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आणि अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आणि अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी ह्या सगळ्याच्या 100% सीट्स मात्र याच्यामध्ये भरल्या जातात। AFMCचे 100% सीट्स यामध्ये भरले जातात। त्याचबरोबर 100% सीट्स एम्स कॉलेजच्या 100% सीट्स भरल्या जातात। जिपमरच्या सुद्धा 2 कॉलेजेस आहेत, एक तर जिपमर पॉंडिचेरी आणि कराईकाल, ह्या सुद्धा 100% सीट्स याच सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये भरले जातात। त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्यातल्या MBBS BDSच्या ज्या काही सीट्स आहेत, संपूर्ण भारत देशातल्या गव्हर्नमेंट MBBS BDSचे कॉलेजेस आहेत, त्याच्यामधले 15% सीट्स हे ऑल इंडिया कोट्यामध्ये सेंट्रल काउन्सिलिंगमधून भरले जात असतात। ही प्रक्रिया रिझल्ट नंतर दरम्यान 20 ते 25 दिवसामध्ये सुरू व्हायला पाहिजे। जर न्यायालयीन प्रोसेस आली नाही किंवा काही सेंट्रल अथॉरिटीनुसार जर समजा आपल्याला काही इन्फॉर्मेशन आली नाही, MCC असेल किंवा काही अथॉरिटीकडून, तर आपल्याला दरम्यान ही सर्व प्रोसेस जी आहे ते 1 जुलैच्या दरम्यान आसपास
5 दिवस मागे पुढे म्हणजे 25 जून पासून ते 5 जुलैपर्यंत सेंट्रल काउन्सिलिंगची ऑल इंडिया कोट्याची प्रोसेस सुरू होऊ शकते. यामध्ये आपल्या सर्वांना या सर्व युनिव्हर्सिटीजमध्ये आणखी एक टॉपिक राहिला, तो म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटी. संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या 57 डीम्ड युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस आहेत MBBS आणि BDSचे. त्यामधल्या 100% सीट्स ह्या ऑल इंडिया कोट्यामधून भरले जात असतात. या ऑल इंडिया कोट्याच्या काउन्सिलिंग प्रोसेससाठी आपल्या सर्वांना दरम्यान एक 2,05,000 रुपये भरून सर्व कॅटेगरीला विद्यार्थ्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला अप्लाय करता येऊ शकतं. आणि इतर सर्व मी मगाशी सांगितलेले एम्स, जिपमर, AMU, BHU, AFMC आणि 15% ऑल इंडिया कोटा या गव्हर्नमेंट MBBS आणि BDSच्या साठी आपल्याला ॲप्लिकेशन करायचं असेल, त्याला संपूर्ण भारत देशातला कोणत्याही राज्यातील विद्यार्थी हा इलिजिबल असतो, जो फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी घेऊन पास झालेला आहे आणि ज्यांना 150 मार्क ओपन आणि EWS साठी आहेत. आणि इतर सर्व म्हणजे OBC, SC आणि ST. सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये फक्त 5च कॅटेगरी असतात. एक तर पहिली ओपन, त्यानंतर दुसरी जी आहे ते EWS, त्यानंतर OBC आणि SC आणि ST अशा 5च कॅटेगरी असतात. महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या SBC, OBC, NT 1, 2, 3, VJ या सर्व कॅटेगरी OBC मध्ये कन्वर्ट होत असतात. तशाच वेगवेगळ्या राज्यामधल्या सुद्धा काही कॅटेगरी या 5 कॅटेगरीमध्ये कन्वर्ट केलेल्या असतात. यासाठी मात्र एम्स आणि यासाठी जर भरायचं असेल तर आपल्याला 10,000 रुपये डिपॉझिट भरावं लागतं आणि 1,000 रुपये फीस भरावी लागत असते. कोणत्या? ओपन आणि EWS साठी या काउन्सिलिंगमध्ये प्रोसेसमध्ये भाग घेण्यासाठी. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना इतर कॅटेगरी म्हणजे OBC, SC आणि ST या विद्यार्थ्यांसाठी 5,000 डिपॉझिट आणि 500 रुपये फीस म्हणून आपल्याला भरावं लागत असतं. त्याच्यामध्ये सगळे नियम फॉलो केले आणि तुम्ही जर मिळालेलं कॉलेज घेतलं तर तुमचे डिपॉझिट किंवा जे सगळे नियम पुढचे फॉलो केले तर तुमचं डिपॉझिट तुमच्या अकाउंटवरती आपोआप परत येत असतं. मात्र फीस जी आहे 1,000 आणि 500 रुपये ती परत येत नाही आहे. म्हणजे हा जो आहे सेंट्रल काउन्सिलिंगचा प्रोग्राम, हा काउन्सिलिंगचा प्रोग्राम दरम्यान 25 जून पासून ते 5 जुलैपर्यंत सुरू होऊ शकतो. आता महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचा MBBS BDSचा त्याचबरोबर या सर्व प्रक्रिया कधी सुरू होते तर हा पहिला राऊंड ज्यावेळेस कंप्लीट होतो, म्हणजे आपल्याला NMCच गाईड करत असतं की ऑल इंडियाचा राऊंड संपला की आपलं रजिस्ट्रेशन सुरू होतं. मग आता पहिल्यांदा आपल्या CET सेल महाराष्ट्र CET सेलकडे आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागणार. सर्वांसाठी 1,000 रुपये फीस भरावं लागते. ते फीज आहे, परत येणार नाही. सर्वांसाठी महाराष्ट्र CET सेलकडे www.mahacet.org.in या वेबसाईटवरती आपल्याला जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागतं. 1,000 रुपये भरावं लागत असतं. ज्याला मेरिट कोट्यामधून भाग घ्यायचा आहे त्याला 1,000 रुपये आणि मॅनेजमेंट कोट्यातून ज्यांना भाग घ्यायचा त्यांना 5,000 रुपये वेगळे फीजच आहे. म्हणजे 6,000चं त्यांना दोन्हीमध्ये भाग घ्यायचा त्याला 6,000चं रजिस्ट्रेशन करायचं असतं. EWS हे जे CET सेलचं रजिस्ट्रेशन आहे ते ऑल इंडियाचा MCCचा पहिला राऊंड संपल्यानंतर आपला राऊंड पहिला सुरू होतो MBBS BDSचा. म्हणजे BMSचा तर वेगळाच आहे. आता CET सेलमध्ये मात्र 3 विभाग आहेत. एक तर पहिली गोष्ट MBBS BDSचा A ग्रुप केलाय, BAMS, BOMS आणि BHMSचा B ग्रुप केलाय आणि अलाइड कोर्सेस त्याच्यामध्ये फिजिओथेरपी, ऑडिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल हा C ग्रुप केलाय आणि BSc नर्सिंगचा एक 4था ग्रुप आहे. हे CET सेल मार्फत चालवलं जात असतो. ह्याचे वेगवेगळे शेड्यूल असतं. CET नर्सिंग जे आहे, CET नर्सिंग झाल्यामुळे त्यांचा जो आहे तो वेगळाच चालू आहे. त्यामुळे या ग्रुपमध्ये येत नाही, 3च ग्रुप येतात. याच्यामध्ये MBBS BDSचा राऊंड आपला जो सेंट्रल काउन्सिलिंगचा MBBS BDSचा राऊंड पहिला राऊंड संपला की मात्र आपल्याकडे आपला महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचा MBBS BDSचा पहिला राऊंड सुरू होतो. आता हा राऊंड कधी सुरू होईल? दरम्यान 5 ते 25 जून ते 5 जुलैपर्यंत जर आपला सेंट्रल काउन्सिलिंगचा राऊंड सुरू होत असेल तर तो संपण्यासाठी दरम्यान रजिस्ट्रेशन आणि हे सगळं 15 दिवस लागते. म्हणजे दरम्यान तो टॉपिक जर बघायला गेला तर 10 जुलैपासून ते 20 जुलैपर्यंत आपल्याला पहिला राऊंड MCCचा संपेल आणि आपल्याकडे रजिस्ट्रेशन मात्र 15 जुलैपासून CET सेलकडे रजिस्ट्रेशन सुरू होईल. आता महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेससाठी रजिस्ट्रेशन पहिल्यांदा करावं लागतंय आणि तुम्हाला SML दिला जातो. पहिल्यांदा एक कॉमन लिस्ट दिली जाणार आहे की ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा लोकांची आणि त्यांच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाला SML दिला जाणार आहे. त्याचबरोबर कॅटेगरी SML दिला आहे. हे काय भानगड आहे तर ज्यावेळेस NTAचं मार्कशीट आपल्याकडे येतं त्यावेळेस त्याच्यावरती मात्र तुम्हाला तुमचा ऑल इंडिया रँक आणि कॅटेगरी रँक दिलेला आहे. त्यामुळे सेंट्रल काउन्सिलिंगसाठी अशा प्रकारची प्रोसेसची गरज नाही. परंतु महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये मात्र जेवढे महाराष्ट्र विद्यार्थी इलिजिबल आहेत तेवढेच विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकतात. त्यामुळे जेवढ्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं त्याची एक कॉमन लिस्ट
अगोदर प्रोव्हिजनल केली जाते, नंतर फायनल केली जाते. आणि ह्या रजिस्ट्रेशन नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये SML येतो, तुमचा एक नंबर असतो, तुम्हाला एक नंबर येतो, म्हणजे राज्यातला तुमचा कितवा नंबर आहे, तुमच्या कॅटेगरीमधला आणि कॉमनला, हेच सगळा तुमचा नंबर आहे. त्याला SML लिस्ट असते. तो SMLच्या आधारे तुम्हाला ॲडमिशन होणार आहे. म्हणजे पहिल्यांदा कॉमन लिस्ट येईल आणि त्याच्यामध्ये तुमचा SML वाटप केलं जाईल. तिथून पुढे पुन्हा चॉईस फिलिंग केले जाणार आहे. पहिलं रजिस्ट्रेशनच्या वेळेस मात्र तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. हे CET सेलचं नियम आहे. सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये मात्र डॉक्युमेंट्स अपलोड करायची गरज नाही, फक्त काही फॉर्म भरावा लागतो, डॉक्युमेंट्स अपलोड करा किंवा न करा असं मॅन्डेटरी असतं. परंतु CET सेल मात्र महाराष्ट्र राज्यामधले रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला प्रत्येक डॉक्युमेंटची आवश्यकता असते. म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल, तुमचं सर्व आधार कार्ड, ॲडमिट कार्ड आणि ह्याचबरोबर तुमचं जे काही सर्व असेल ते नीट स्कोअर कार्ड तर आपोआपच येतं, त्याला काही गरज नाही, नीट स्कोअर कार्डची काही आवश्यकता लागत नाही. हे सर्व गोष्टी तुम्हाला अपलोड कराव्या लागतात. आपले काही मायनॉरिटी असेल, डिफेन्स 1, 2, PWD, हिलियर, हे सगळे सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करावे लागतात कलर्ड स्कॅन कॉपीजमध्ये. त्यामुळे CET सेलकडे रजिस्ट्रेशन करताना आपल्याला सर्व डॉक्युमेंट्सची तयारी लागणार आहे. आणि ती कधी सुरू होणार आहे बघा, MCCचा ऑल इंडिया कोट्याचा पहिला राऊंड संपल्यानंतर लगेच किंवा त्याच्या अगोदर 5 दिवस, म्हणजे दरम्यान आपण टेंटेटिव्ह डे जे धरलेले आहे ते 25 जुलै ते 25 जून ते 5 जुलैपर्यंत आपल्याला ऑल इंडियाचा राऊंड सुरू होईल असं म्हणणं आहे. तर दरम्यान 10 जुलै ते 20 जुलैच्या दरम्यान आपल्या सर्वांचा MCCचा ऑल इंडियाचा राऊंड संपेल. त्यानंतर मात्र दरम्यान जर समजा सुरू झाला तर 5 जुलै ते, म्हणजे आपण 10 दिवसाचा डिफरन्स झाला ना, 5 जुलै ते 15 जुलैपासून रजिस्ट्रेशन सुरू होतं. आणि म्हणजे कोणतं, आपल्या महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचा आणि महाराष्ट्राचा जो राऊंड आहे तो आपल्याला सुरू व्हायला लागेल. म्हणजे दरम्यान टेंटेटिव्ह डेट जी आहे ती 5 जुलै पासून ते 15 जुलैपासून रजिस्ट्रेशन सुरू होईल आणि हा राऊंड आपला 30 जुलैपर्यंत संपून जाईल. पहिला राऊंड MBBS BDSचा संपून जाईल. नंतर दुसरा राऊंड त्याच वेळेस कंडक्ट होतो. त्यानंतर दुसरा राऊंड कंडक्ट होणार आहे दरम्यान 5-7 दिवसात. म्हणजे 20 तारखेला जर आपला MCCचा ऑल इंडियाचा पहिला राऊंड संपलेला असेल तर एक 5-7 दिवस मध्ये गॅप दिला जातो आणि नंतर चॉईस फिलिंग दिली जाते. त्यामुळे जसा आपला राऊंड संपेल, आपला जसा केंद्राचा राऊंड संपला की आपला महाराष्ट्राचा राऊंड सुरू होतो. पहिला राऊंड महाराष्ट्राचा पहिला राऊंड संपला की माझा थोडासा गॅप असतो. त्यानंतर इकडे रजिस्ट्रेशनसाठी मुदत दिली जाते, कारण का ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये प्रत्येक राऊंडला रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध आहे. आणि त्याचबरोबर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सेकंड राऊंड सुरू होतो ऑल इंडिया कोट्याचा. ऑल इंडिया कोट्याचा सेकंड राऊंड झाला की आपला महाराष्ट्राचा सेकंड राऊंड MBBS BDSचा होईल. आणि त्याच्यानंतर आपला महाराष्ट्राचा BAMS BUMS BHMSचा आपला राऊंड सुरू होणार आहे. म्हणजे ही डेट कधी असेल बघा, दरम्यान 15 ऑगस्टच्या दरम्यान, 15 ऑगस्टच्या दरम्यान तुमचा हा BAMS BUMS आणि BHMSचा राऊंड पहिला सुरू होणार आहे. बघा बरं, आता कन्सेप्ट आपले क्लिअर झाले. आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना एक महत्त्वाचा संदेश या निमित्तानं देऊ इच्छित आहे की काही काळजी करू नका. जे मार्क्स पडलेले आहेत ना, दरम्यान BMSचा कट ऑफ किती जाईल ह्या संदर्भात विचारलं जातं. BMSचा कट ऑफ दरम्यान 230च्या आसपास राहील सर्व कॅटेगरीचा. BHMSचा कट ऑफ 170च्या आसपास वगैरे राहील. तर एकदम डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला पुढे टाकणार आहे. मी थोडंसं महत्त्वाच्या कामामध्ये असल्यामुळं खूप सारे कॉन्फरन्सेस आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, त्यामुळे काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणं बाकी आहे. पण 100% तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला ह्या सर्व गोष्टी परीक्षेच्या नंतर, आता परीक्षा तर संपली आहे, रिझल्टच्या अगोदर आणि काउन्सिलिंग सुरू होईपर्यंत तुमचा कसलाही कन्सेप्टमध्ये अडचण येऊ देणार नाही. आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला यायचं असेल तर अवश्य 100% आपण तुम्हाला आपल्या टीममध्ये भरपूर माणसं आहेत, लोक आहेत, विद्यार्थी आहेत. 200पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन पूर्ण झालेले. जवळपास आपण टाईप केलेल्या संस्थेबरोबर सुद्धा 200 म्हणजे 500 रजिस्ट्रेशन आपले कंप्लीट झालेले आहेत. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट परीक्षेसाठीचा काउन्सिलिंगचा मार्ग सुखर बनावा यासाठी आपला हा जो प्रयत्न आहे, हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी 9421060225 किंवा 9511191310 या नंबरवरती पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवलं तर आमची सगळी सिस्टम तुम्हाला पाठवली जाईल. त्यानुसार तुम्ही पेड 5,000 रुपये फीस भरून आपल्या ग्रुपमध्ये सामील होऊ शकता. तिथून पुढे तुम्हाला कसलीही अडचण येऊ देणार नाही. आजपर्यंत नुसता व्हिडिओ पाहत असाल आणि कदाचित जर समजा तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक किंवा सबस्क्राईब करत नसाल चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब जरूर करा. एवढंच या निमित्तानं सांगेल. आपला कन्सेप्ट महाराष्ट्र राज्यामधील MBBS BDS किंवा BAMS BUMS BHMS ही प्रोसेस कधी सुरू होईल या संदर्भातला हा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर आपल्या सर्वांना
हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.